सो हे गाइज वेलकम बॅक टू चॅनल. जर तुम्ही AJE इलेक्ट्रिकलचं प्रिपरेशन करत असाल तर CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड जो की एक PSU आहे त्याची रिक्रुटमेंट आलेली आहे. तर जागा 221 आहे जवळपास. तर हे एक मोठी संधी आहे तुमच्यासाठी जर तुम्ही AJEचं प्रिपरेशन करत असाल आणि तुमच्याकडे दुसरे कोणते फॉर्म किंवा दुसरे कोणती एक्झाम तुमची निघालेली नसेल तर या एक्झामचा प्रिपरेशन तुम्ही करू शकता. जागा बऱ्यापैकी चांगल्या आहेत तर सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे आणि यामध्ये खूप सारे ॲडव्हान्टेजेस पण आहे. ते आपण बघूयात की ही एक्झाम बऱ्यापैकी क्रॅक तुम्ही करू शकता. पण त्यापूर्वी जर तुम्ही AJE इलेक्ट्रिकलचं प्रिपरेशन करत असाल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर चला तर मित्रांनो CILचं नोटिफिकेशन बघूया काय आहे त्यामध्ये ते डिटेलमध्ये बघूया. चला तर स्क्रीनवर बघा. सो कोल इंडिया लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट PSU आहे आणि एक महारत्ना कंपनी आहे. महारत्ना, मिनीरत्ना, नवरत्ना PSU काय असते ते तुम्हाला माहीत असेल. नसेल तर यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया. आणि हे रिक्रुटमेंट जे आहे ते मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी आहे. थोडीशी आपण एक बेसिक आयडिया घेऊन घेऊ का नेमकं काय आहे CIL मीन्स कोल इंडिया लिमिटेड. शेड्यूल ए महारत्ना पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. मिनिस्ट्री ऑफ कोलमध्ये येते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं PSU आहे. हेडक्वार्टर याचं कोलकातामध्ये आहे आणि सिंगल लार्जेस्ट कोल प्रोड्युसिंग कंपनी आहे इन द वर्ल्ड. आणि जवळपास 75% जो टोटल कोल प्रोडक्शन आहे इंडियामधलं ते CIL बघते, CIL करते. लार्जेस्ट कॉर्पोरेट एम्प्लॉयर आहे. म्हणजे PSU मध्ये कोल इंडिया लिमिटेडमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी कार्यरत आहे आणि मॅनपॉवर जवळपास 2.12 लाख आहे याचा मॅनपॉवर. त्यानंतर जर पाहिलं तर नवीन म्हणजे एक्सपांड म्हणजे यांचं पोर्टफोलिओ हे एक्सपांड करणार आहे म्हणजे डायव्हर्सिफाय आणि एक्सपांड. कोल टू केमिकल्स हा एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे मग याच्यासाठी हे जे रिक्रुटमेंट आहे हे करत आहे. त्यानंतर ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला अप्लिकेशन करायचे आहे. जे पण इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे आणि जे म्हणजे ज्यांच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते इथे ॲज पर द पोस्ट ते इथे अप्लाय करू शकता. तर E1 मॅनेजमेंट ट्रेनिंग E1 ग्रेडमध्ये त्यांचे रिक्रुटमेंट होणार. E1 E2 अशी ग्रेड राहते. पे स्केल वाईज डिफरन्स राहते E1 E2 वगैरे वगैरे. आणि कम्प्युटर बेस्ड जे टेस्ट आहे त्याच्यावर सिलेक्शन होणार आहे. हे जे इम्पॉर्टंट डेट्स महत्त्वाचे आहे 12/5 पासून सुरुवात होणार याची आणि 11/6 पर्यंत चालेल. जवळपास एक महिना तुमच्याकडे फॉर्म फिलअप करण्यासाठी आहे. तर 12/5 सकाळी 10 वाजतापासून याचे फॉर्म सुरू होऊन जाईल आणि 18 वाजेपर्यंतच आहे. असं नाही आहे की 11/6 भरण मी. पण जे टाइम आहे तो रात्रीचा 6 वाजेपर्यंतचा आहे. तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुढं जर गेलो सो जे जे हायलाइटेड आहे तेच आपण बघूयात. इलेक्ट्रिकल आपली जे ब्रांच आहे पोस्ट कोड त्याचा 12 आहे. डिग्री पाहिजे ना आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि 60% मिनिमम मार्क्स पाहिजे. तर इथे क्रायटेरिया आहे मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया 60% मार्क्स पाहिजे. थोडंफार रिलॅक्सेशन राहील बाकी कास्टसाठी. पण 60% तुम्ही बघून घ्या. 60% नॉर्मली असेल तुम्हाला तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता. त्यानंतर खाली जर गेलं तुम्ही सो इन केस ऑफ CGPA GPA कन्व्हर्जन म्हणजे तुम्हाला 60% कसं काढाल की तुमच्या युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटनं जशी पण मेथड केलेली आहे म्हणजे CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्शन ते तुम्हाला करावंच लागेल. आणि बाकी SC ST आणि PWBD मध्ये 55% क्वालिफिकेशन पाहिजे म्हणजे डिग्रीमध्ये तेवढे मार्क्स पाहिजे. बाकी जे आहे OBC EWS आणि ओपनमध्ये त्यांना 60% पाहिजे. क्रायटेरिया आहे याचा. आणि जे कन्व्हर्जन आहे ते व्हॅलिड पाहिजे आणि ते पण तुम्हाला आय थिंक अपलोड करायचं आहे. कन्व्हर्जन इन पर्सेंटेज सर्टिफिकेट इश्यूड बाय अटॅच विदाउट फेल. ते पण तुम्हाला इथं अटॅच करायचं आहे. तर मग असं मनानं काही पण टाकू नका. जो ॲक्च्युअल जसं कन्व्हर्जन आहे ते करा. म्हणजे युनिव्हर्सिटी जसं प्रोव्हाइड करते तसं करायचं आहे. अपिअरिंग कॅन्डिडेट जर असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता प्रोव्हाइडेड दॅट की तुमचा 31 ऑगस्टपर्यंत रिझल्ट आला पाहिजे. जर तुम्ही थर्ड इयरमध्ये असाल 31 ऑगस्टपर्यंत नॉर्मली रिझल्ट येऊन जाते तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. Apart from other required document, the candidates of final year semester, tri-semester will have to upload their all mark sheet up to latest year. म्हणजे आता जे थर्ड इयरला म्हणजे फायनल इयरला जे स्टुडंट असेल आणि त्याचा रिझल्ट यायचा असेल तर जेवढ्या मार्कशीट आहे तेवढ्या तुम्ही मला अपलोड करायच्या आहे. त्यानंतर बघा इलेक्ट्रिकलमध्ये कोणत्या एलिजिबल ब्रांचेस जर पाहिला तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येणार. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ एनी कॉम्बिनेशन म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रिकल नाव पाहिजे आणि बाकी काही असलं तर चालते. इन द केस ऑफ कॉम्बिनेशन UG डिग्री सर्टिफिकेट द वर्ड्स इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे आलं पाहिजे म्हणजे तुम्ही व्हॅलिड आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल अँड पॉवर इलेक्ट्रिकल आलं पाहिजे त्याच्यात कुठं ना कुठं. त्यानंतर पाहिलं तर हे आपलं टेंटेटिव्ह वॅकन्सीज बघून घेऊ आपण. सो इलेक्ट्रिकल पोस्ट कोड 12 किती आहे हे 91 आहे. 91 वॅकन्सी अनरिझर्वच्या आहे. EWSच्या 22, SCच्या 33, STच्या 16, OBC NCLच्या 59. फ्रेश वॅकन्सीज 221.
टोटल 221 झाला, बॅकलॉग नील आहे याच्यात. सो टोटल 221 वॅकन्सी आहे. सो 221 इज द बऱ्यापैकी चांगली रिक्रुटमेंट आहे. PSU मध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल PSU मध्ये एवढी जास्त वॅकन्सी मी पहिल्या वेळेस पाहत आहे. बऱ्यापैकी म्हणजे लयच चांगल्या इथं वॅकन्सी झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच याला अप्लाय करा. पुढे जर पाहिलं तर जनरल कंडिशन जर पाहिलं, सो कॅन्डिडेट्स मस्ट बी फ्रॉम द युनिव्हर्सिटी, म्हणजे जे पण आहे प्रॉपर जे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आहे तिथून पाहिजे. रेग्युलर फुल टाइम कोर्स पाहिजे ते म्हटलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेट द ॲग्रिगेट फायनल मार्क्स, द ॲग्रिगेट मार्क्स ऑफ ऑल इयर सेमिस्टर वुड बी टेकन राउंडिंग ऑफ जमणार नाही म्हणते इथं. जसं तुम्हाला 59.99 आहे तर मी 60 टाकून देतो, मी इलिजिबल होणार असं काही नाही आहे. तुम्हाला 60 किंवा 60.1 पाहिजे, 59.99 पण चालणार नाही असं म्हटलेलं आहे. द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ऑफ जनरल OBC NCL EWS कॅन्डिडेट्स आर 60% आणि SC ST PWBD 55% एवढे पाहिजे. ठीक आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस हे महत्त्वाचं राहते. सिलेक्शन प्रोसेसवरच सगळा गेम राहते. सो सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मार्क्स ऑब्टेन. CBT मध्ये जेवढा आहे त्याच्यावरच होणार म्हणते. इथं ओनली पण लिहून टाकलं म्हणजे जास्त टेन्शनची गोष्ट नाही. द डिटेल्स रिगार्डिंग डेट ऑफ CBTची जे डेट आहे ॲडमिट कार्डवर राहील म्हणे. द ॲडमिट कार्ड विल बी अवेलेबल डाउनलोडिंग थ्रू, जेव्हा लॉग इन करा त्याच्यावरच राहील. नो इंटरव्ह्यू विल बी हेल्ड फॉर फायनल सिलेक्शन. म्हणजे जसं महाट्रान्सको किंवा आपल्या MSCBचं जसे रिक्रुटमेंट राहते प्युअरली थ्रू CBT, तसंच याचं पण रिक्रुटमेंट होणार आहे. नाहीतर जर तुम्ही बाकी PSU पाहणार तर त्याच्या GT GD इंटरव्ह्यू अजून ग्रुप डिस्कशनला सारं काही राहते ते इथे स्किप झालेलं आहे. त्यामुळे हे इझी राहील क्रॅक करायला. जर तुमचा टेक्निकलचा अभ्यास असेल तर हे मे बी होऊन जाईल तुमच्याकडून. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर CBTचं काय आहे, द ड्युरेशन ऑफ कॉम्प्युटर बेस विल बी 3 तासाची राहील. हा टाइम पण बऱ्यापैकी चांगला दिसत आहे. 2 पेपर आहे याच्यात, पेपर 1 पेपर 2, 100 मार्क्स इच म्हणजे 200 मार्क्सचा पेपर आहे. पेपर 2 आहे, 100 मार्क्सचा पेपर 1 आणि 100 मार्क्सचा पेपर 2. ठीक आहे. पेपर 1 मध्ये काय राहील, जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तर रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल इंग्लिश एवढे राहील. 4 कंपोनंट आहे पेपर 1 मध्ये. आणि पेपर 2 प्रोफेशनल नॉलेज, डिसिप्लिन रिलेटेड नॉलेज आपलं टेक्निकलचे राहील, टेक्निकल. आणि मल्टिपल चॉईस राहील, MCQ राहील. इच पेपर प्रत्येक MCQ टाईप राहील दोन्ही पेपर. आणि इच क्वेश्चन्स कॅरी 1 मार्क्स. हे 1 मार्क्स राहील म्हणजे टोटल 200 मार्क्सचा राहील पेपर, 200 मार्क्स. आणि नो निगेटिव्ह मार्किंग, हा पण पॉईंट खूप. नो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, तुम्ही मग गेस करू शकता. आणि 3 तास आहे आणि 200 क्वेश्चन्स आहे म्हणजे क्वेश्चन्स पण बऱ्यापैकी चांगलेच आहे. पण ठीक आहे, तुम्ही टॅकल करू शकाल असं मला वाटते. त्यानंतर पुढे जर पाहिलं क्वालिफाईंग मार्क्स पण दिलेले आहेत. जनरल अनरिझर्व किंवा EWS वाले आहे त्यांनी 40 मार्क्स घ्यायचे आहे एका पेपरमध्ये. म्हणजे 100 पैकी 40 कंपल्सरी आहे. ठीक आहे. 100 पैकी 40, 100 पैकी 40 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. ठीक आहे. तर हे दोन्ही याच्यात तुम्हाला घ्यावे लागेल. OBC जर असेल तर 35-35 घ्यावं लागेल आणि SC ST असेल तर 30 मार्क्स. सपोज माहीत पडलं की 100च वर कट ऑफ लागला आणि तुम्ही पूर्ण टेक्निकलचेच 50 लावून दिले किंवा मग टेक्निकलचे 90 आणि इकडले 20 केले, असं काही केलं आणि इकडे मग तुम्ही 35 मार्क्स भेटले नाही तुम्हाला, तर तुम्ही क्वालिफाय नाही होणार. तर हे लक्षात ठेवा, 40-40 मार्क्स तुम्हाला आलेच पाहिजे. म्हणून दोन्ही याच्यातल्या पहिले 40-40 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मग पुढे प्रोसीड करा सिलेक्शनसाठी. त्यानंतर जर पुढे गेलं का NOC वगैरे लागेल आपल्याला. कॅन्डिडेट्स वर्किंग विथ द गव्हर्नमेंट PSU ऑटोनॉमस बॉडी हॅव टू सबमिट NOC or proper receipted copy of application to employer seeking NOC to be attached while filling online application for, or submit no objection certificate at the time of DB, or should furnish proper relieving order from the present employer at the time of joining or transfer of benefits. म्हणजे तुमचं एक तर NOC साठी तुम्ही अप्लिकेशन केलेलं आहे तसं एक म्हणजे लेटर पाहिजे किंवा तुमच्याकडे NOC पाहिजे DBच्या वेळेस किंवा मग रिलिव्हिंग लेटर लागेल असं म्हटलेलं आहे जर तुम्ही ऑलरेडी वर्किंग असाल. ऑफर ऑफ अपॉइंटमेंट विल बी इश्यूड ओनली आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ DB. म्हणजे तेच म्हणत आहे, अपॉइंटमेंट लेटर कधी येणार, जेव्हा तुमचा DB चांगला होईल किंवा क्लिअर होईल. आणि ऑटोनॉमस आणि आणि जर ऑलरेडी वर्किंग असेल तर रिलिव्हिंग लेटर लागेल, त्याच्याशिवाय तुमचं जॉईनिंग लेटर रिलीज करण्यात येणार नाही. अप्लिकेशन फीज जर पाहिली, कॅन्डिडेट बिलॉंग्स जनरल अनरिझर्व किंवा OBC असेल, NCL किंवा क्रिमी लेअर, EW असेल तर तुम्हाला 1000 रुपये फीज आहे आणि 180 रुपये GST आहे. सो टोटल 1180 एवढे पैसे लागेल तुम्हाला अप्लिकेशन फी. आणि SC ST असेल
लिमिटेड सबसिडी आर SC ST PWBD आणि किंवा कोल इंडियामध्ये ऑलरेडी वर्किंग असाल तर तुम्हाला काहीच पैसे लागणार नाही असं म्हटलेलं आहे. 0 फी लागेल. फीज वन पेड रिफंड होणार नाही असं म्हटलेलं आहे. मग आता एज लिमिट आपण बघून घेऊ. सो अप्पर एज लिमिट किती आहे? 30 वर्ष ऑन 13 एप्रिल 2026 म्हणजे 30 एप्रिलपर्यंत 30 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त एक दिवसही चालणार नाही. जनरल अनरिझर्व EWS कॅटेगरी कॅन्डिडेट्स कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन पण आहे. OBC असेल तर तुम्ही 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. SC ST असेल तर 5 वर्षापर्यंत आणि PWBD असेल तर 40 वर्षापर्यंत. OBC NCL PWBD मध्ये असेल तर 13 वर्ष म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. सो 30 वर्षापर्यंत अनरिझर्व आणि OBC असेल तर 3 वर्ष रिलॅक्सेशन, SC ST असेल तर 5 वर्ष, जे पण नॉर्मलच आहे, गव्हर्नमेंटचे असे रूल राहते. त्यानंतर PWBD मध्ये SC ST असेल तर 15 वर्ष रिलॅक्सेशन. एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्याच्या कॅटेगरी जशी असेल त्यानुसार त्याला भेटेल. एक्स सर्व्हिसमॅन कोणी असेल तर त्यांची जे एक्स सर्व्हिसमॅन जर कोणी असेल तर त्यांचे जो पण रूल आहे त्याच्या अकॉर्डिंग त्यांना रिलॅक्सेशन भेटेल. द अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स सब्जेक्ट टू मॅक्झिमम एजचा जो क्रुशियल डेट आहे ते 30 एप्रिल 04/2026 आहे. सो हे वाल्या डेटच तुम्हाला कन्सिडर करायचे आहे जेव्हा तुम्ही एज कॅल्क्युलेट करता. बाकी असं नॉर्मली कोणती डेट पकडून तुम्ही असं करू नाही शकत की काही पण त्याच्यात फिलअप करा. कॅन्डिडेट्स नीड्स टू फर्निश व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय द ऑन ऑर आफ्टर म्हणजे 1/4/26 त्याच्यानंतरची तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. सो लेटेस्ट ह्यावाल्या फायनान्शियल इयरमध्ये जे काढलेली आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. सो OBC जर असाल तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल 1/4/26 नंतर काढलेली. जर तुम्ही काढलेले नसाल तर ते पण अप्लाय करू शकता. 8-10 दिवसात तुम्हाला भेटून जाईल. नंतर तुम्ही फॉर्म भरा. त्यानंतर पुढे जर तुम्ही आले सो अदर डिटेल्समध्ये बघा कम्पन्सेशन अँड पे म्हणजे पैसे किती भेटणार तुम्ही जर इथं जॉईन करणार तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. सो सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी प्लेस ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनी MT पोस्टवर राहील. E1 ग्रेडवर राहील. E1 ग्रेड आणि पे स्केल ऑफ 60,000 पासून चालू होते बेसिक. सो 60,000 बऱ्यापैकी तुम्हाला 90K to 1 lakh पर्यंत पगार तुम्हाला भेटून जाईल इन हँड. त्यानंतर जर पुढे गेलं सो ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड इनिशियल बेसिक ऑफ 60,000 हे वाले 60,000 भेटून ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये E1 ग्रेड पे स्केल ऑफ 60,000 ॲट द इनिशियल बेसिक ऑफ 60,000 पर मंथ. ऑन सक्सेसफुल सर्टिफिकेट 1 year 1 वर्षाचं ट्रेनिंग राहील आणि त्यानंतर E1 ग्रेड ॲज अ ऑफिसर तुम्ही तिथे ॲब्झॉर्ब करण्यात येईल. बिसाइड बेसिक पे कॅन्डिडेट्स विल हॅव एंटायटल्ड DA भेटेल तुम्हाला, HRA भेटेल, कॅफेटेरिया अप्रोच इन्क्लुडिंग परफॉर्मन्स रिलेटेड पे PRP भेटेल. त्यानंतर लिव्ज राहील. त्यानंतर मेडिकल फॅसिलिटीज राहील. CMPF राहील, CMPS राहील, ग्रॅज्युटी राहील, CIL, एक्झिक्युटिव्ह डिफाईन्ड कंट्रीब्युशन पेन्शन स्कीम राहील आणि सगळं तुम्हाला यामध्ये भेटेल. जेवढं पण इथं सांगितलेलं आहे तर बऱ्यापैकी चांगली फॅसिलिटीज इथं प्रोव्हाइड केल्या जाईल. पोस्टिंगचं बघा, पोस्टिंग कुठं भेटेल तुम्हाला. कॅन्डिडेट मे बी पोस्टेड एनीवेअर इन द जे पण कंपनीची सबसिडियरी आहे किंवा मग कंपनी सेल्फ कुठे पण भारतात तुम्हाला पोस्टिंग भेटू शकेल. ओनली कॅन्डिडेट विलिंग टू सर्व एनीवेअर इन इंडिया नीड टू अप्लाय म्हणजे ज्यांना कुठेही तेल टाकलं तरी प्रॉब्लेम होणार नाही असे लोक इथं म्हणजे अप्लाय करा. हाऊएव्हर कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू सबमिट 3 choices ऑफ ऑर्डर प्रिफरन्स फॉर द पोस्टिंग बट फायनल पोस्टिंग विल बी म्हणजे तुम्हाला 3 ऑप्शन दिले जाईल की तुम्हाला CILच्या कोणत्या ब्रांचमध्ये किंवा कुठे पोस्टिंग भेटेल तुम्ही देऊ शकता, पण बाकी फायनल डिसिजन्स कंपनीचंच राहील तुम्हाला कुठे पोस्टिंग द्यायची असं म्हटलेलं आहे. बॉन्ड पण राहते अशा कंपनीमध्ये. सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड आहे इथं. कंपनीला तुम्हाला मिनिमम 60 मंथ्समध्ये 12×5 म्हणजे 5 yearsपर्यंत कंपनी सेवा द्यावी लागेल तुम्हाला, म्हणजे तिथं काम करावं लागेल. कॅन्डिडेट विल रिक्वायर टू एक्झिक्यूट सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड 3 वर्षाचा म्हणजे 3 लाखाचा बॉन्ड तुम्हाला लिहून द्यावा लागेल. जर तुम्ही 5 वर्षाच्या आधी जर सोडून जायचं असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये भरावे लागेल. म्हणजे 5 महिन्याची जवळपास सॅलरी तुमची जाईल याच्यामध्ये, म्हणजे बेसिकचं जर पकडलं तर. त्यानंतर सम ऑफ ₹5,000 पर मंथ विल बी डिडक्टेड फ्रॉम द सॅलरी ऑफ द MTs टुवर्ड द बॉन्ड मनी विच विल बी रिफंडेड विदाउट इंटरेस्ट आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ सप्टेंबर. तुमच्याकडे म्हणजे असं करण्यात येईल की जेव्हा 60 म्हणजे ट्रेनिंग पिरियड राहील ना त्याच्यातून 5-5K ते रिड्यूस करत राहील. तुम्हाला सध्या काही भरता येणार नाही, भरायचे नाही आहे पैसे. 5-5K ते जमा करून घेणार आणि जसं तुमचं 60 महिने म्हणजे 5 वर्ष कंप्लीट होणार तर हे 3 लाख तुम्हाला रिटर्न देण्यात येईल. जर तुम्ही सोडून गेले तर हे 3 लाख ऑलरेडी ते डिडक्ट करून तुम्हाला
तुम्हाला सॅलरी देत आहे तर ते डिडक्टेड मनी ते घेऊन घेणार असं म्हटलेलं आहे. सो मेडिकल एक्झामिनेशन बघा, बिफोर अपॉइंटमेंट द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू अंडरगो इनिशियल मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे IME मध्ये इनिशियल मेडिकल एक्झामिनेशन होणार अपॉइंटमेंट लेटरच्या आधीच बाय द कंपनी मेडिकल कमिटी. म्हणजे तुम्हाला एका जागी बोलवण्यात येणार, तिथंच तुमचं मेडिकल होणार ॲज पर द मेडिकल अटेंडन्स आणि फायनल बाइंडिंग द कॅन्डिडेट ॲडवायझर. तरी मग तुम्हाला जे CILचं मेडिकल फिटनेसचे जे रूल्स आहेत ते एक वेळेस वाचून घ्या. जर तुम्ही त्याच्यात फिट बसत असाल तेव्हाच हे फॉर्म भरा, नाहीतर तुमची मेहनत वाया जाऊ शकते असं म्हटलं. तर हेच होतं CILचं नोटिफिकेशन. आय होप तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले असेल. ॲप्लिकेशन स्टार्ट डेट, ॲप्लिकेशन एंड डेट, त्यानंतर मेडिकल कशा प्रकारे होणार, त्यानंतर सॅलरी किती भेटणार, त्यानंतर पोस्टिंग कुठे होणार, डॉक्युमेंट्स कोणते लागेल, एज्युकेशनल क्रायटेरिया किती आहे आणि सॅलरी किती आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये इथे घेतलेलं आहे. सगळी माहिती आय होप तुम्हाला भेटलेली असेल. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि AJE इलेक्ट्रिकलचं प्रिपरेशन करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.